तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धेश आणि ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर ही ट्रिप आता आम्ही जातोय मित्र जे नवीन वर्षाचं चांगलं करायचं म्हणून काय तर देवदर्शन करायचं। सो आम्ही जातोय तिरुपतीला। तर आता सगळी थांबलेत, माझी वाट बघतात। आमची गाडी आहे, ट्रेन आहे ती 11:30ची आहे, आता वाजले 10:30। सो आता रिक्षा पण बोलवायची आहे। त्या रिक्षावर माझा मित्र जो आहे तो फोन उचलत नाही, त्याने तळड मारली ऑलरेडी। तर चला जाया रिक्षावर, बघा इथनं निघा, व्हिडिओला चालू करा, चला। शेवटी आमचा थर्ड मारायला ड्रायव्हर आला आहे, नशिबानं टायमिंग वर। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते। एवढं मोठं घ्यायचे, एवढं मोठलं। तर बरोबर स्टेशनला आलोय आणि ट्रेन तर अजून लागलं नाही। तर माझ्यासोबत आता सागर आहे, त्यांना आमचं युनायटेड हायर सलूनचे आमचे ओनर तर योगेश आणि एक मित्र आपला। तर अजून दोघं, अजून एकटा आहे ना, हे सौरभ, एक आणि एक यायचा आहे। तर एवढं सामान भरले ऑलरेडी 3 दिवसासाठी। तर अजून ट्रेन लागायची आहे, ट्रेन मे बी या प्लॅटफॉर्मवर लागेल 2 ला। तर ट्रेन आल्या बरोबर आणि हा कंपार्टमेंट आहे आमचा AC वाला। तर इथलं सगळ्या 6 सीटा आहेत आमच्या। ट्रेन चालू आहे आमची, पिक्चर बी लावलाय, स्पेशल टॅब तेवढा फुल टाइम बस। स्वस्त झोपले भाऊ, अडकून आहे जाम आमचा, त्यामुळे चॅटिंग मध्ये बिझी। काय तर करायला जायला आमचा फुल टाइम पास इथे चालू झाला इथंच। पोरांची ट्रिप चालू आहे, कामाचं चालू आहे, नुसतं फोनवर फोन सगळ्यांचे फोन आहेत खिशात। जेव्हा सगळी पिक्चर बघायला आणि हे चालू आहे अजून कामाचं। मोबाईल बंद करून ठेवतोच ह्या, कधी बॅगेत करून ठेवायला सांगता। तू जनरलला तुझी गाडी, तुझी शीट तिकडा जनरलला। ट्रेन निघाल्या, वाजला बरोबर 1:30 आणि सगळी जेवणाची आमची सेटिंग मानली आहे। आता सगळ्यांना भुका पण लागल्यात, सगळ्यांच्या वेगवेगळ्या मिक्स भाज्या, मस्त की जेवण, पिक्चर बघून मग पुढची ट्रिप चालू होईल। पिक्चर बघायला चालू केलं तोपर्यंत आमचा बाल्याचा म्हणून झोपला आहे। भाऊ मला झोपायला म्हणले, वेट बाल्या पिक्चर आवाज येत नाही, स्पेशल स्पीकर बी घेऊन आलोय। मिरजला गाडी जेव्हा थांबली होती तर स्पीकर घेऊन आलोय। आता बरोबर वाजले 3 आणि जेवण आहे पोटावर। मोबाईल सगळं बंद केला आहे, सगळे झोपले ऑलरेडी। सो मी पण जरा आराम करतो, 1-2 तास झोप काढतो मस्त की दुपारची। सकाळचं 10 वाजता झोपा, चोरून आणल्या का तू बोलला? अरे तुला तुझ्या बॅगेत लोक निघ ना, नेमकं बॅग तुझी का कोणाची चोरून आणल्यास? बघ बसून आलंय का निघून झालंय? बॅग 100% चोरी, 100% चोरीची बॅग आहे। तिकडे काय करायला? कंपार्टमेंट आपलं तिकडं आहे, तिकडे करायला काय? हा कळतंय का तुला? चलो आपल्या पुढे
बोमलात काय काम आहे नुसतं फिरणार इकडे तिकडे. अरे भारी आहे जरा हे लईच भारी आहे. आता 4 वाजलेत आणि आम्ही बेळगाव जरासं पुढे आले. कन्नडमध्ये क्रॉस केले, बेळगावात आलोय. झोप 1 तास लागली. आता सगळे उठले जाऊन बोलले इकडे इकडे फिरवले. आता आलोय मध्ये इव्हेंट आहे ना, नायरवरमध्ये आलते त्या कामरात बोलत तुम्ही आता. ट्रेन सकाळी 12:15 निघाले, 11:40च्या आसपास. आता ही उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पोहोचेल 31 डिसेंबरला सकाळी 8च्या आसपास. तो हा पूर्ण आजचा दिवस आणि आजची रात्र सगळी ट्रेनमध्ये जाईल आमची. इथं आमचा गेम चालू झाला मस्त की लुडोचा. माझा आहे काय वॉच जिंकते का ना, एक ना फक्त एक पाहिजे. आता बरं 7:30 वाजले आणि गाडी पोहोचली हुबळीला. इथं मे बी 15-20 मिनिट गाडी थांबेल, मग इथून निघेल परत. तर आता 10:30 वाजलेत आणि आता जे जीवन जस्ट 2-3 डबे पुढे आलो फिरायला वॉकिंग करत. आणि तेवढं प्लॅटफॉर्मवरून थोडं बाहेर आलो आहे. सो आता जाऊन झोपतो, भेटूया उद्या सकाळी. चला जीवन उठून झोपा, पळा ट्रेन सुटला आता एवढं. आता बरोबर आता स्टेशनला उतरलं, तिरुपती स्टेशनला. आणि वाजले बरोबर 7:45. सो आता इथून दोघांचं ऑलरेडी दर्शन पास आमचा काढायचा राहिला आहे. सो आता इथून बाहेर जाऊन दर्शन पास काढणार. आता इथून डायरेक्ट मग मंदिराच्या वरती जाणार. सो चला जाय वरती. बरोबर स्टेशनपासून बाहेर पडल्यानंतरच इथं रिक्षावर लागल्या असतात ज्या आपण मंदिरात जातात. आणि पुढंच बुकिंग पास आहे, तिथून पुढे बसेस आहेत ज्या कंटिन्यू ट्रस्ट मार्फत वरती मंदिरावर जातात. ऑफिस आहे, इथे सगळ्या लाईन चालू आहेत. बुकिंगसाठी आधार कार्ड कंपल्सरी लागेल. ज्यांचं बुकिंग ऑनलाईन आहे तर ऑनलाईन ऑलरेडी पण झालं असेल तर ऐन टायमिंगला पण येऊन काढू शकता इथं. आणि सगळे बुकिंगचं ऑफिस आहे इथं. बसमध्ये बसलोय आणि इसी बसचं तिकीट आहे 110 रुपये. इथून डायरेक्ट मंदिराच्या आसपास. तिथून पण रूमवर जायचं झाल्यानंतर ॲटो आहे तिथे. स्वतः बसमध्ये बसलोय आम्ही. तिथून निघाला बस डायरेक्ट तिरुपतीवरती मंदिरावर आहे. गाडी पुढे आली, त्यानंतर इथे चेकिंग चालू आहे. गाडी उतरली जाते आणि त्या चेकिंग करून मग परत बसवला जातो. तर चेकिंग कंपल्सरी ऑलरेडी होतं तिथं कंपल्सरी इकडे. आता जस्ट आम्ही बसमधून उतरलोय आणि हे आहे पूर्ण तिरुमला एरिया, म्हणजे तिरुमला गाव. इथून आम्हाला थोडं एक साधारण 500 ते 700 किलोमीटर चालत जायचं आहे मंदिराकडे. रूम पण बुक नाहीत हल्ली, आता रूम बुकिंग पण करायचं आहे जाऊन. तर चला जाऊया पुढं. तर हा पास आहे आमचा. तो पास आमच्यावर चौघांच्या ऑलरेडी आम्ही पास काढले होते, जे ऑनलाईन बुकिंग केलं होतं 2 महिन्यापूर्वी. तर ते आहे. आणि जे मगाशी आम्ही काढलं स्टेशनला ते तात्काळ बुकिंग आहे, ज्यात जे आता 2 जण आमचे नव्हते. सो त्यांचं बुकिंग आजचं झालं. सो आमचा आजचं पण दर्शन आहे आणि उद्या जाऊन दर्शन आहे. त्याचा रूमकडे जातो मी. ते आलो आहे आणि स्वस्तिकात आम्ही पाठवला आहे बुकिंग करायला. रूमचं बुकिंग जे आमचं आहे तर ते करायला. तर रूम बुकिंग सगळं तिकडं आहे त्या बाजूला. तर वरती आल्यानंतर इथं नाश्त्याची बॅक साईडला गाडी दिसत आहेत. सो भुका पण लागला सगळ्यांना. तर नाश्ता करून घेतो जरा. सगळी लाईन लागली सगळी रूम बुकिंगला. आमचा माणूस इथं पण आता मित्र आला आहे स्वस्त्या. स्वस्त्याला म्हणजे रूम बुकिंगला उभा केला आहे. साधारण अजून 1 तासभर लागेल, 1 ते 1.5 तास रूम बुकिंगसाठी लागेल. भरपूर लाईन आहे. त्यानंतर पावती भेटेल टोकन. त्यानंतर ना रूम कोणती अलॉट होईल ते कळेल आम्हाला. स्कॅन आहे सो ते दाखवलं बाहेरचं. मग आता स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर सगळे रूम नंबर येतात.
त्यानंतर ना अलॉट नंबर जो नंबर असतो तो त्यानंतर इथून आज जाऊन मग स्कॅनिंग करावं लागेल. इथे पुढे साईडलाच आहे, स्कॅन करावं लागतं. तर स्कॅन झाल्यानंतर रूम अलर्ट होईल आपल्याला. साधारण अजून 2 तास आमच्या रूममध्ये जातील. इथं जर रूम बुकिंग आम्ही ऑलरेडी 3 ते 4 महिन्यापूर्वी केलं असं भेटलं असतं. ॲक्च्युली आमचं 2 महिन्यापूर्वी बुकिंग केलेलं, पण आम्हाला ते भेटलं नाही रूम बुकिंग. सो आम्हाला आता तत्काळमध्ये बुकिंग करावं लागते, कारण की दोघांचं पण तत्काळमध्येच दर्शनाचं बुकिंग केलं आहे आम्ही. आता स्वस्तिकला उभा केला आहे, बाकी नाश्ता करत आहेत. सो आमचं आम्ही देत जाऊन स्वस्तिक मग बुकिंग करून मग वरती येईल. चहा जास्त घेतला आहे, चहा 1 नंबर क्वालिटी. आणि हा चहा बरोबर की नाही, एक जी बुकिंग आहे रूम बुकिंग इथून इथं आला की समोरच स्टॉल आहे. तर इथेच चहा आहे, तो क्वालिटी वॉच आहे. बरं बास्की किती खाशील रे. आता आम्ही चाललोय केस दान करायला. तर गर्दी पण नाही तर जाऊया लवकर. आणि त्यानंतर मग आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन मग संध्याकाळी दर्शनाला जाऊ. आणि आमचं दर्शन पास आहे तो संध्याकाळीचा आहे. मिळालं आणि सगळी लॉकर स्टून्स आहे तिथे. तर तुम्ही सामान तुमचे कपडे वगैरे असेल तर इथं ठेवू शकता. तर इथूनच वरती जायचं आहे केस दानसाठी. हा आता केसाचा शेवट चालू, सगळे आता फुल डिझाईन करत चालू आहे केसाचं. सो टोकन आहे, आता इथे बसतोय मी. तर केस कापून जस्ट टाइम बाहेर पडले 2 जणांनी. आता फक्त आमच्यात फक्त स्वस्तिकीचं नाही तोच कामणार आहे, बाकीचे काय करणार नाही टक्कर. सो लुक कसा वाटला आहे दोघांचा पण लागला. समोर आहे जे दिसतंय ते सगळे बुकिंगचे नंबर्स आहेत, टोकन नंबर. आणि आमचा नंबर आहे 1847 लास्टला. अजून नंबर भरपूर वेटिंगला आहेत. तर त्या हिशोबाने आपल्याला रूम अलॉट होईल आमचं. आता बरोबर 1840 नंबर चालू आहेत आणि आमचा आहे 1847. तो नंबर आला की तिथं आम्ही स्कॅन करायला जाऊ टोकन. तर इथे आता हा चार्ट आहे बरोबर सगळा. तर इथे सगळे कॉटेजेस आहेत जे तिरुमलाच्या आसपास आहेत ते. यातलं कुठलं आमचं जे लागलं आहे ते बघणार. आणि तिथे स्कॅनर आहे, ते स्कॅन केल्यानंतर ना तर डायरेक्ट लोकेशन समजतं. सो सप्तगिरी आता आमचं लोकेशन चालू आहे, सप्तगिरी गेस्ट हाऊस. ते आता स्कॅन केल्यानंतर आम्हाला लोकेशन भेटेल, जेणेकरून आम्हाला त्या लोकेशन आम्हाला जायला लागेल. सो चला निघाल्याबरोबर मग जवळच आहे तिथे सप्तगिरी, जे आमचं बुकिंग अलॉट पडलं इकडं. बरं आहे सप्तगिरी गेस्ट हाऊसमध्ये आलो आहे. तर खाली एंट्री केली आहे आणि जी पावती आम्हाला दाखवली ती दाखवली. तो आम्हाला रूम नंबर अलाउड झाला होता, तो सॉरी गेस्ट हाऊस अलाउड होता. पण आता हे आम्हाला त्याला रूम अलाउड झाला 124. सो आता 124 आमचं कोणत्या फ्लोअरला आहे, मे बी ग्राउंड फ्लोअर करणार नाही, सेकंड 126च्या हां खाली. तर इथे रूम आहे खाली आमची. सो आता रूमवरच आहे. तर आम्ही आता लोकेशनला आणि ही रूम भेटली आमची 124. तर ही रूम आहे ज्यात 2 बेड, बॅक ठेवायला जागा आणि ह्या बाजूला बरोबर संडास बाथरूम टॉयलेट अटॅच प्लस गिझर आणि गरम पाणी. सोय चांगली आहे, रूम मस्त मोठे आहे. आणि याचं भाडा किती 50 रुपये, डिपॉझिट 500 रुपये आहे. ते 500 रुपये पर डिपॉझिट 2 दिवसांनी परत आपल्या अकाउंटला जमा केलं जाते. तर हे सुविधा चांगल्या तिकडच्या आणि असे भरपूर रूम्स आहेत. साधारणतः या तिरुमला एरियात 1 लाखच्या आसपास रूम आहेत टोटल. सो जशा बुक खाली होतील तशाच परत बुकिंग चालू होतं कंटिन्यू. आता आम्ही आवरून सगळे कपडे वगैरे बदलले, फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही जातोय दर्शनाला. कारण आमचं दर्शन संध्याकाळी 5 नंतरचं आहे, जे 5 आहे ते. तर हा आमचा लुक सगळा इथनं चाललो रे, लुक इथून वरती लिफ्ट येतं. तर दर्शन जायच्या अगोदर मला नाश्ता करून घेतो, कारण की 5ला एक दिन दर्शन करून आम्हाला साधारण 8-9 वाजतील. लेट होईल सांगता येत नाही. आता नाश्ता करतो, बाकीचे रस्ते इकडे. सो नाश्ता करतो न पुढे निघतो. तरी कचऱ्याची गाडी ॲक्च्युली इथलं एक वैशिष्ट्य भारी आहे की तुम्हाला कचरा कुठं पडलेला दिसणार नाही, ते भारी आहे. तर आज पाण्याची बॉटल कंपल्सरी अलाउड नाही, मोबाईल पण अलाउड नाही. मोबाईल बाहेर ठेवायला लागणार लॉकरला. चप्पलमध्ये आम्ही रूमवर ठेवून आलो आहे. तू काल दर्शनाला जातो आहे, त्यानंतर दर्शन मग मोबाईल ठेवून मग आज दर्शन होईल.
साफसफाई बघायला गेली तर साफसफाई कंटिन्यू चांगली भारी आहे, मस्त आहे. कारण कचरा पडलेला तुम्हाला कुठं दिसणार नाही, साफसफाई म्हणजे घाण अजिबात दुसरं दिसणार नाही इथे. ऑलरेडी प्रत्येक ठिकाणी डस्टबिन पण ठेवले तिने, त्यामुळं घाणचा विषय नाही. आणि कंटिन्यू कचरा करायला बायका माणसं आहेत इथे. आणि हा पूर्ण एरिया तिरुमला ट्रस्टच्या अंडर येतो पूर्ण इथला आसपास. की तुम्हाला लॉजिंग वगैरे हॉटेल वगैरे काहीच भेटणार नाही. ज्या पण रूम्स आहेत किंवा क्वार्टर्स आहेत त्या सगळ्या तिरुमला ट्रस्टच्या अंडर येतात. म्हणजे बुकिंग आहे ते ऑलरेडी तुम्हाला इथूनच किंवा त्यांच्या वेबसाईटवर करावं लागेल किंवा तात्काळमध्ये तुम्ही इथून मंदिराविषयी सकाळी दाखवलं तिथून तुम्ही बुकिंग करू शकता. लाईनीत लागलोय दर्शनाच्या, आमचं टोकन होतं, पासेस होते तर त्यात तर हे आमचं बुकिंगचं 300 रुपये अमाऊंट आहे जे ऑनलाईन बुकिंग केलं होतं ते. त्यात प्रसाद लाडू एक आहे. सो आता इथे मोबाईल ते सगळे जमा करून देणार, मोबाईल बाकीचे असेल वस्तू ते सगळ्या जमा होतील इथे. सो हात तर अलाउड नाही, नंतर बाहेर पडल्यानंतर मोबाईल घ्यायला पाहिजे. तर जस्ट दर्शन करून आम्ही बाहेर पडलो आहे आणि प्रसाद घेतला लाडू होतो तो, तिथून आम्ही मोबाईल कलेक्ट केला. आता परत इथं एरियात आलो आहे, म्हणजे ज्या परिसर आहे तो तिथं आलो आहे. तिथं तुम्हाला दाखवतो मंदिर परिसर कसा आहे, किती स्वच्छ आहे, काय काय सुविधा तुम्ही सांगा. तर असा का मंदिराचा परिसर आहे आणि तिथे दीप प्रज्वलित केली जाते. नारळ फोडायचं असेल तर जरा असं खाली गेल्यावर बरोबर त्यासमोरच ते मंदिर आहे. आणि जो सोनेरी बाग दिसतोय तो सुवर्ण कळस मंदिराचा, आणि मेन मंदिर तेच आहे जे कळसाच्या खालीच मूर्ती आहे बालाजींची. आणि हा परिसर बघितला ना पूर्ण स्वच्छ परिसर, तुम्हाला घाण कचरा टाकायला तुम्हाला कुठं दिसणार नाही. आणि त्या सोयीसुविधा चांगली केलेल्या आहेत जेणेकरून पर्यटन भरपूर प्रमाणात येतात बघायला, बाहेरनं पण येतात आणि श्रद्धाळू पण भरपूर आहेत. आज गर्दी पण भरपूर आहे कारण की आज 31 तारीख, उद्या नवीन वर्षाची सुरुवात होईल 1 तारखेपासून. आता मी खाली त्या कुंडापाशी तर इथं आता नारळ फोडणार आणि कापूर लावून आम्ही जातोय रूमवर. मग तर आता दर्शन करून जरा फोटोशूट करून बाहेर पडलो आहे, व्हिडिओ तीन करून. आता रूमवर जायच्या अगोदर पहिला जेवून जातोय, जाऊन काय ते खातो. कारण की रात्री परत आम्हाला लोक उठून सकाळचं परत आणि आमचं दर्शन आहे 1 तारखेचं, तर ते बघतो. तर मगाची चालतो नाश्ता करायला, तिथं आम्ही परत जेवायला आलोय. जरा जेवतो, भुका लागला जातो. हे भाऊ आमचा भुकेला आहे, भूक लागला की नाही. उषा डायनिंगचा मला किती बसलाय व्यक्ती भास्कर की झोपवी आता त्याला. आज जरा उया कसा असतो. आणि हे जेटचे मालक एकुलते एक ॲटिट्यूड दाखवला, कमी दाखवा जरा. जस्ट आम्ही रूमवर आलोय आणि जॅकेट थंडी पण भरपूर आहे या साईडला. स्वतः जॅकेट घेऊन बसलोय. दर्शन आजचं झालं आमचं 31 तारखेचं 2024. सो उद्या आमचं दर्शन आहे, नवीन वर्षाचं दर्शन आहे 2025चा पहिला दिवस. आणि उद्याचं आमचं सकाळचं दर्शन आहे लवकर, ते आहे 3 वाजताचं. तर सकाळी आम्हाला लवकर उठायला लागणार आहे लवकर. तर आता वाजलेत 8 आणि आता बालाजी आणि स्वस्तिक गेलेत गाडी ठरवला, कारण की उद्याचं आमचं दर्शन करून आम्ही निघणार आहे सुवर्ण मंदिरला, गोल्डन टेम्पलला. तो साधारण ते इथून 200 किलोमीटरच्या आसपास काय तर आहे इथून, मे बी 150-200 किलोमीटरच्या आसपास आहे इथून. सो आजचा दिवस हा मस्त गेला, दर्शन चांगल्या पद्धतीने झालं. भेटू उद्या सकाळी, तोपर्यंत गुड नाईट. तर गुड मॉर्निंग. आज आहे 3रा दिवस, म्हणजे आम्ही आता पोचलो आहे तो 3रा दिवस, दुसरा दिवस पोचलेलो. तर आज आहे 1 जानेवारी 2025. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बरं, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर आता वाजलेत बरोबर 2:30 आणि आम्ही दर्शन जातोय, कारण की 3चं दर्शन 5 आमची एंट्री सकाळची. स्वतः इथून डायरेक्ट जातोय मंदिरात. तर काल जे आम्ही दर्शन घेतलं 31 डिसेंबरला 2024 वर्षाच्या समाप्तीला, तर ते ऑलरेडी बुकिंग 3 महिन्यापूर्वी केलं होतं. आणि आज ते दर्शन आहे ते काल आम्ही स्टेशनपासून उतरलं जे बुकिंग केलं तर तेव्हाच आहे, म्हणजे आमचं आजचं 1 तारखेचं सकाळी 3 वाजताच आहे.
सो जाऊया चला मंदिरात. मंदिर कंटिन्यू चालू असते, फक्त रात्रीचं साधारण 1 ते 2 तास फक्त बंद करतात. त्यामुळे रात्री पण गर्दी असेल मंदिरात. जाऊन बघूया काय होते ते. कालची सुविधा म्हटलं तर ते ह्या की लाईनीत पाणी जे दिसतं ह्याच्यात कंटिन्यू ही लाईन आहे. लाईनीत जर गर्दी असेल तर पिण्यासाठी पाणी आणि प्रत्येक एक साधारणतः थोड्या अंतरावर वॉशरूमची सुविधा आहे लेडीजसाठी जेंट्ससाठी. तर सुविधा चांगल्या आहेत मस्तपैकी. तर इथून मी मोबाईल कलेक्ट केला आहे. तर एक भारी आहे की दर्शन करायला आज जाताना मोबाईल जमा करून घेतात आणि तुम्हाला परत आहे तिथं म्हणजे मोबाईल जिथं जमा करायला तिथं जायला लागत नाही. तुम्ही जिथून बाहेर पडताय तर तिथून थोडंसं अंतर पुढे गेल्यावर तुम्हाला मोबाईल भेटतात. जे मागचं काउंटर आहे ते तर तुम्हाला मागे जायला लागत नाही, धावपळ होत नाही. चांगला आहे. तर सकाळचं आमचं नवीन वर्षाचं दर्शन झालेलं आहे. साधारण ते 2 तास लागले, 2 पण नाही 1.5 तासच्या आसपास झाले. 5:30 वाजता आम्ही बाहेर पडलो बरोबर दर्शन करून. आणि 3च्या आसपास आम्ही आत गेलो होतो. 5च्या आसपास 5:30च्या आसपास बाहेर पडलो. सो 1.5 तासात दर्शन लवकरात लवकर झालं फास्ट. सो आता इथून जातोय नाश्ता करायला आणि तिथून मग परत निघणार आहोत आम्ही पुढच्या टूरला. पोंगल म्हणा रे इथे मेनू कार्डवर बघितलं पोंगल म्हणजे इथं काय वर पोंगल आहे. ते विचारलं पोंगल म्हणजे काय ते तुला माहिती आहे? पोंगल म्हणजे काय? आम्हाला चल पोंगल म्हणजे काय? तर इरून फिरून आम्ही परत नाश्ता करायला सकाळचा तिथंच. कालचा नाश्ता आपण झाला तिथंच, रात्री जेवण मिळालं इथंच, आजचा नाश्ता पण आम्ही इथंच करायला आलो कारण जेवण चांगलं होतं कालचं. त्यामुळं तर नाश्ता करून झाला आहे आणि आता इथून आता आम्ही डायरेक्ट रूमवर थोडा आराम करतो कारण की झोप झाली नाही कोणाचीच. हे आता सगळे झोप यायला सगळे चहा प्यायला आल्यात. मग कडक चहा पितोय आणि तिथून मग रूमवर बसा बसा लवकर साहेब बसून घ्या. निघायची तयारी सगळी बॅग पॅकिंग झाली. आता यांचा कपडे घालायला लावायचा चालला आणि मग आमचा अजून सौर्या लुंगी घालायला आहे. त्याला लुंगी घालायला जमत नाही. चौघातून फक्त लुंगी घालायला लागतंय त्याला. एक जण शर्ट घाला यावर लवकर तुझ्या लुंग्याला 2 तास इथं गेले होता. तर आता रूम आम्ही चेकआउट करतोय. सो इथून जातोय आम्ही गाडीला आमच्या जी गाडी बुकिंग केली आम्ही तिथे. तिथून जायचं आपल्याला झू किंवा पद्मावती मंदिरला, पद्मावती टेम्पल. तर चला पुढे जाऊया. तर आम्ही गाडी बुक केली ती ही किया ओ. तर आमचे 4-5 स्टेशन आहेत म्हणजे स्टॉप आहेत प्लेस बघण्यासारखे. तर ते गोल्डन टेम्पल, पद्मावती टेम्पल आणि बाकीचे स्पॉट आहेत. सो चला. गणपती मंदिर कॅन्सल आता रोडपासून जास्त येताना खाली घाटात गाडी थांबवले कारण इथेच बरोबर हनुमान टेम्पल आहे. इथे बायबोर्ड मग पुढे जातोय. तर आता बरोबर तिरुपतीमध्ये खाली आलोय आम्ही आणि आता चालू आहे मी पद्मावत टेम्पलला. याय समोर माझ्या काय पद्मावत टेम्पल.
तर झू पार्कमध्ये आज एंट्री केली तर 50 रुपये तिकीट आहे आणि इथं आता सायकल आणि गाडी भेटते रेंटने. साधारणतः 1 तासाचं रेंट आहे 250 रुपये. इलेक्ट्रिक गाडी आहे आणि फिरायला भरपूर भरपूर आहे बॅक साईडला. तो दाखवतो पण आता. अरे वाघ समोर जा भावा बोलू ना पिंजरा काय नाही शेव. अरे त्याला फोन लावा कुठे गेले ते कोणाला वाघाला चिपडीचा वाघ कुठे गेला आपला देव. तर हाय बरोबर झूचा मॅप. फिरण्याला भरपूर मोठा स्पेस आहे एरिया त्यामुळं चालू फिरायचं तर वेळ लागतो. त्यामुळे बाईक आणि सायकल पण रेंटने भेटतात इथं. तर इथे लाईन सफारी म्हणून आहे ज्याचं मोठ्यांसाठी तिकीट आहे 50 आणि बारक्यांसाठी 30. तर चला जा तो पण एक्सपिरियन्स घ्यायचा. ओके तर सफारी आता आमची बघून झाली. लाईन सफारी पण बघून झाली. मस्त आहे. तिकीट पण कमी आहे आणि बघण्यासारखं भरपूर चांगला आहे. एरिया भरपूर मोठा आहे. सो तुम्ही इकडं आला तर तिरुपतीच्या आसपास आहे. तिरुपतीवर साधारणतः 20 किलोमीटर आहे हे झू पार्क म्हणून. तर इथून आम्ही आता जातो जेवायला. जेवण आम्ही निघतो पुढं ओल्ड बालाजी मंदिर आणि गणेश मंदिर टेम्पलला आणि तिथून मग संध्याकाळी आम्ही सुवर्ण मंदिर. तर चला जा पुढे. जेवणाच्या आधी थांबणार होतो पण त्याच्या अगोदर लागलं ते आम्हाला ओल्ड बालाजी मंदिर. तर इथून पण आज जाऊन दर्शन घेऊन येतो बाहेर. तर आपलं मंदिरात दर्शन करून बाहेर पडलो आहे जस्ट आम्ही. आणि सेम वरती जे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे सेम तसंच मंदिर इथं पण आहे. पण ॲक्च्युली मोबाईल आत न्यायला कुठल्याच मंदिरात अलाउड नसते. मग आतलं शूटिंग काय करता येत नाही. तर आतलं चित्रीकरण फोटोग्राफी काहीच अलाउड नाही ते करता येतं. तर इथलं दर्शन करून आम्ही जातो पुढं गणपती टेम्पल. त्यानंतर जेवायचं भूक लागली ऑलरेडी तर ते बघूया. नंतर पुढं गणपती टेम्पल आणि तिथून मग संध्याकाळी सुवर्ण मंदिरला. चला आता गाडी थांबवली जेवायला आणि पहिला पेटपूजा करतो कारण की वाजले 3. तिथून परत गोल्डन टेम्पल जाईल त्यामुळं. तर आता आपण आलो आहे आंध्र प्रदेशमधून तामिळनाडूमध्ये आणि वेल्लोर या गावात. आणि इथं आपण जाणार आहे ते गोल्डन टेम्पल लक्ष्मीनारायण गोल्डन टेम्पल बघायला. सो आता इथे मागे मित्र आहे पण आज आहे. मोबाईल तर कंपल्सरी सगळे मंदिरात अलाउड नाही आज न्यायला. तरी बघूया जेवढं आपल्याला शूट करता येईल तेवढं बघूया. चल
आता एंट्री पास आहे तो 150 रुपयाचा पर पर्सन. आता एंट्री पास दाखवतो तुम्हाला. तर हा एंट्री पास आणि मंदिर रात्री 8 वाजेपर्यंत चालू असं. 8 नंतर मंदिर बंद होते. आता वाजले तर 6. साधारण 2 तास आहेत. तेवढं आमचं होईल आतमध्ये फिरून दर्शन बघून ते. तर चला जाऊया. आता मोबाईल आज अलाउड नाही तर पूर्णच बंद आहे मोबाईल. मोबाईल तर ठेवायला लागेल. चल जाऊया तरी बघूया. तर मंदिरातून बाहेर पडलो मी. दर्शन वगैरे चांगलं झालं. 150 रुपये एंट्री आहे आतल्या साईडला जाताना. मंदिर चांगलं बघण्याचं. सुवर्ण मंदिर बोलतात ना, पूर्ण सोन्याचं मंदिर सुवर्ण आहे. तर ते दिसायला संध्याकाळचं तर बाहेर दिसतं. आम्ही येताना ॲक्च्युली प्लॅन करून आलो संध्याकाळसाठी. तर संध्याकाळचं बाहेर दिसतं. सो आता इथून आम्ही जातो आहे. दर्शन झालं आमचं. आणि जास्त व्हिडिओ करायला आता भेटला नाही कारण की मोबाईल आतण्याला कंपल्सरी अलाउड नाहीच आहे. परिसरात पण अलाउड नाही तिथं. सो आता इथून आम्ही लागतो आहे बेंगलोरला कारण की उद्या आमची बेंगलोरवरून गाडी आहे कोल्हापूरसाठी. तर हे 3 दिवस आमचे भारी गेले. इकडची मंदिर बघण्यासारखे आहेत कारण की जे स्ट्रक्चर आहे इकडचं मंदिरांचं डिझाईन वगैरे तर ते पूर्ण चांगलं आहे, मस्त आहे इथं. सो व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि तुमचा निरोप घेतो. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा जर कसं काय आवडलं असं. ओके चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.